आजपासून राज्यातील पेट्रोल पंपावर कोणत्याही बँकेचं कार्ड स्वीकारण्यात येणार नाही। पेट्रोल डीलर संघटनेने हा निर्णय घेतलाय। एचडीएफसी बँकेनं डेबिट आणि क्रेडिट कार्डवरून खरेदी केलेल्या सर्व प्रकारच्या इंधनावर 0.25% पासून ते 1% पर्यंत चार्ज आकारला आहे। त्यामुळे कोणतेही डेबिट अथवा क्रेडिट कार्ड पेट्रोल पंपावर न स्वीकारण्याचा निर्णय ऑल इंडिया पेट्रोल असोसिएशनने घेतलाय। पेट्रोल आणि डिझेल वितरकांना मिळणाऱ्या मार्जिनमध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही चार्जची तरतूद नाही। त्यामुळे हा वाढीव खर्च म्हणजे डीलरसाठी वाढीव नुकसान असल्याचं कारण देत संघटनेने हा निर्णय घेतलाय। एचडीएफसी बँकेनं डेबिट अथवा क्रेडिट कार्डवर खरेदीसाठी स्वाईप मशीनवर नुकतंच 1% कमिशन द्यावं लागणार असल्याचं बंधन सर्व पेट्रोल पंप चालकांवर घातलंय। या निर्णयाचं अनुकरण इतर बँकाही करण्याची शक्यता आहे। त्यामुळे यावर तोडगा निघेपर्यंत कोणतेही बँक कार्ड स्वीकारणार नसल्याचं फार्मपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी स्पष्ट केले। तसंच या निर्णयामुळे ग्राहकांना होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली। पेट्रोल पंप चालकाला कोणत्याही प्रकारचे चार्जेस लावत नव्हती, परंतु काल रात्रीपासून एचडीएफसी बँकेनं 1% पर्यंत चार्ज लावणार अशी सूचना जाहीर केली। हे 1% कोण सोसणार? आजच्या पेट्रोल पंपाच्या मार्जिनमध्ये या 1%ची कोणतीही तरतूद नाही किंवा अशा पद्धतीच्या खर्चाची तरतूद नाही। पेट्रोल पंप चालकांना हा खर्च झेपणार नाहीये, म्हणून संपूर्ण भारतातून आम्ही या प्रकारच्या सर्क्युलरचा विरोध करत आहोत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।